ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 67व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 16. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टो अंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. या ठिकाणी पूर्वार्धात भगवंतांनी भू सत्ताया म्हणजे भाव हा अभाव हा, असं भूवी म्हणजे असत आणि सतः आणि विद्ध सत्ताया म्हणजे विद्यते या 3 सत्तावाचक धातूंचा प्रयोग केला आहे. या तिन्हींच्या प्रयोगाचे तात्पर्य नित्यतत्वाचा उद्देश ठरवण्यातच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थ पाहूया. असतचा तर अभाव म्हणजे सत्ता विद्यमान नसतो आणि सतचा अभाव विद्यमान नसतो. तत्वदर्शी महापुरुषांनी या दोन्हीचेही तत्व पाहिले आहे, अर्थात अनुभवले आहे. पहा, भाषांतर आहे की असतमध्ये भाव विद्यमान नसतो आणि सतमध्ये अभाव विद्यमान नसतो. या दोन्हींना पाहून तत्वदर्शी लोकांनी असा अंतिम निर्णय केला आहे. पहा, दृष्ट म्हणजे पाहिले आहे, त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलेले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ना असतो विद्यते भाव हा खूप माझे आवडते हे श्लोक आहेत. हा श्लोक विशेषतः पहा, हे जर समजून आलं आपल्याला तर अतिशय चांगली गोष्ट होईल, हे लक्षात घ्या. इथे भाव म्हणजे अपरिवर्तनशीलतेला म्हटलेला आहे. ना असतो विद्यते भाव, असतमध्ये हा अपरिवर्तनशीलतेचा, शाश्वततेचा, अव्ययी असण्याचा, निर्गुण निराकार असण्याचा जो परमात्मतत्वामध्ये जो भाव आहे, तो भाव असतमध्ये विद्यमान नाही, असं म्हटलेलं आहे. ना असतो विद्यते भाव हा. शरीर उत्पत्ती पूर्वीही नव्हते, मृत्यूनंतरही राहणार नाही आणि वर्तमान काळातही याचा प्रत्येक क्षणी अभाव होत चालला आहे. तात्पर्य, हे शरीर भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात कधीही भावरूपाने राहत नाही, म्हणून हे असत आहे. त्याचप्रमाणे या संसाराचाही भाव नाही, हेही असत आहे. हे शरीर तर संसाराचा लहानसा नमुना आहे, म्हणून शरीराच्या परिवर्तनावरून संपूर्ण संसाराच्या परिवर्तनाचा अनुभव येतो की या संसाराचा पूर्वीही अभाव होता आणि नंतरही अभाव होईल. तसेच वर्तमानात देखील अभाव होत चालला आहे. म्हणजे जी शरीर हे असंच एक उदाहरण आहे. ज्या ज्या ठिकाणी हा भाव विद्यमान दिसतो की त्याच्यात परिवर्तन होत नाही, पहा, तर ते परमेश्वर आहे. परमात्म सिद्धी ती आहे की ते जाणणं. लक्षात घ्या, तिथे परमात्मा आहे. या पद्धतीने हे समजून घेणं. सत आणि असतचा विवेक, ज्यावेळेला आपण सत्सत विवेक बुद्धी म्हणतो, त्यावेळेला सत म्हणजे काय आणि असत म्हणजे काय हे ओळखण्याची एक छोटीशी अशी ते खूण सांगतात. पहा, छोटी खूण सांगतात की असतमध्ये भाव विद्यमान नाही, सतत जे परिवर्तनशील आहे ते असत आहे. किती सोपं आहे पहा, किती सोपा मापदंड आहे. त्यामुळे बुद्धीवरचा ताण कितीतरी कमी होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्याला मात्र असत शोधत असताना खूप धडपड करावी लागते, कारण आपल्याला हे माहितीच नाही की त्या गोष्टीमध्ये बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं काही गोष्टी 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष 1000 वर्ष टिकतात, म्हणून त्या सत आहेत किंवा असाव्यात. नाही, पण त्याच्यात 1000 वर्षांनी जरी परिवर्तन होणार असलं तरी ती असतच आहे, हे समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी. त्यामुळं हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. सगळेच श्लोक महत्त्वाचे आहेत, परंतु हा त्यांचा मुकुटातला मणी शोभावा असा हा श्लोक आहे. सर्व संसार काळरूप अग्नीमध्ये लाकडासारखा निरंतर जळत आहे. लाकूड जळल्यास तर कोळसा आणि राख शिल्लक राहते, परंतु संसाराला काळरूप अग्नी अशा विलक्षण रीतीने जाळतो आहे की कोळसा अथवा राख काहीही शिल्लक राहत नाही. तो संसाराचा अभावच अभाव करून टाकतो, म्हणून
असतला सत्ता नाही पहा, असंच म्हटलेलं आहे. ते परिवर्तनशील आहे, त्याला सत्ता नाही आहे. नाभाव विद्यते सतः म्हणजे काय, जी सत्य वस्तू आहे तिचा अभाव होत नाही. अर्थात जेव्हा देह उत्पन्न झाला नव्हता तेव्हाही देही होता. सतमध्ये अभाव विद्यमान नाही असं म्हटलेलं आहे. हा पण एक त्याच्यातला अर्थ लक्षात घेतला पाहिजे. देह नष्ट झाला तरी देही राहील आणि वर्तमानात देहाचे परिवर्तन होत असतानाही देही त्याच जसाच्या तसाच राहत असतो. याच रीतीने जेव्हा संसार उत्पन्न झाला नव्हता त्यावेळीही परमात्मतत्व होते आणि संसाराचा अभाव झाल्यानंतरही परमात्मतत्व राहील आणि वर्तमानात संसाराचे परिवर्तन होत असतानाही परमात्मतत्व त्यात जसेच्या तसेच राहते पहा. आणखीन एक खूप अतिशय आपल्याला पहिल्यांदाच ऐकायला मिळणार आहे या ठिकाणी, ती म्हणजे मार्मिक गोष्ट. विशेष गोष्ट आपण ऐकतो, परिशिष्ट भाव ऐकतो. या श्लोकाच्या संदर्भाने मार्मिक गोष्ट स्वामीजी सांगतात की संसाराला आम्ही एकाच वेळी पाहू शकतो, दुसऱ्या वेळी नव्हे. कारण संसार प्रतिक्षण परिवर्तनशील आहे. म्हणून एका क्षणापूर्वी वस्तू जशी होती तशी ती दुसऱ्या क्षणात राहत नाही. जसे सिनेमा पाहताना पडद्यावर दृश्य स्थिर दिसते, परंतु वास्तविक त्यात क्षणाक्षणाला परिवर्तन होत असते. मशीनमध्ये फिल्म वेगाने फिरत असल्याकारणाने ते परिवर्तन इतक्या वेगाने होते की ते आपण आपल्या डोळ्याने पाहूसुद्धा शकत नाही पहा. नित्यदा ह्यंग भूतानि भवन्ति न भवन्ति च कालेना लक्षवेगेन सूक्ष्मत्वात् तन्न दृश्यते. श्रीमद्भागवतातला हा श्लोक आहे की जरी क्षणाक्षणाला शरीराची उत्पत्ती आणि नाश होत राहतो तरी काळाची गती अति सूक्ष्म असल्याने क्षणाक्षणाला शरीराचे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे दिसून येत नाही. एक तंत्रज्ञान आपण बघितलेलं आहे की सकाळच्या वेळेला एक सफरचंद ठेवतात, दिवसभर कॅमेरा त्याच्यासमोर चालू असतो, त्याच्यातले बदल हे त्या कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात आणि ते साधारणपणे काही सेकंदांमध्ये ते संपूर्ण बदल दाखवण्यासाठी खूप वेगाने मग ते रीळ आहे तो फिरवला जातो आणि आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतं की ती सकाळचं टवटवीत असलेलं सफरचंद असं सुकतं. ही गती जर आपल्याला आपल्यामध्ये पाहता आली, तो काळाचा त्या गतीशी आपण आपल्याला जर जोडून घेऊ शकलो तर आपल्याला दिसेल की आपल्यामध्ये क्षणाक्षणाला अनंत बदल होत आहेत, अनंत परिवर्तनं होत आहेत. पण आपल्याला खूप दिवसांनी भेटलेला मित्र आपल्याला सांगतो किंवा मैत्रीण आपल्याला सांगते की तुम्ही मागच्या वेळी दिसत होता त्याच्यापेक्षा बारीक झालात किंवा जाड झालात किंवा तुमचं वजन वाढलेलं दिसते, डोळे जरा आत गेलेत, गाल जरा वर आलेत, रंग उजळला आहे, जे काय असेल ते तुमच्या शरीरात झालेले फरक तुम्हाला जाणवत नाहीत, पण काही दिवसांनी भेटणाऱ्या व्यक्तीला मात्र ते जाणवतात. याचा अर्थ शरीरात सातत्याने बदल होत असतात. जाणवत नाही ती गोष्ट अस्तित्वात नाही असा म्हणण्याचा आपल्याला एक भाव असतो, तो अतिशय घातक आहे पहा. कोणत्याच प्रकारची प्रगती करण्यासाठी हा भाव घातक आहे. जे जाणवत नाही ना ते सरळ सरळ नाकारण्याची पद्धत आपल्याकडे आहे आणि ज्याला जाणवतं त्याला खोटारडं म्हणण्याची पद्धत आहे. शांतपणाने आपण तशा प्रकारचा भाव आपल्याला अनुभवायला येतो की नाही, ते दिसतं की नाही आपल्याला पहा, ते आपण पाहत नाही. भाव हे तत्त्व ज्यांनी जाणलेलं आहे, अपरिवर्तनशीलता हे तत्त्व ज्यांनी जाणलेलं आहे परमात्मा तत्वातलं, त्यांनी प्रत्यक्ष पाहून लक्षात घ्या, त्यांनी असा हा निर्णय केलेला आहे की याच्यामध्ये अभाव नाही, सतमध्ये अभाव नाही, सतमध्ये भाव आहे. परिवर्तनशीलता नाही तर अपरिवर्तनशीलता आहे. पहा की ते परिवर्तन इतक्या वेगाने होत आहे की ते आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. याहीपेक्षा अधिक मार्मिक गोष्ट अशी आहे की वास्तविक संसार एकदाही दिसत नाही, कारण की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी ज्या करणांनी आम्ही संसाराला पाहतो, अनुभव करतो, ते करणसुद्धा संसाराचेच आहेत. म्हणून वास्तविक संसारानेच संसार दिसतो. खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपण हे पंचमहाभूतांकडून घेतलेलं आहे आणि पंचमहाभूतांची अनुभूती ह्या पंचमहाभूतांकडून घेतलेल्याच इंद्रियांनी आपण करत असतो. त्याला मर्यादा आहेत पहा. ती पंचमहाभूतं ज्याच्यातून निर्माण झाली
त्या परमात्मा तत्वाचे गुण आपल्यातसुद्धा आहेत. एकाच ठिकाणी आपल्याला ही पंचमहाभूतं त्यांना एकत्र करून एक जीव निर्माण करणारं चैतन्य आणि त्या सगळ्याचा प्रकाशक आत्मा हे आपल्याला इथंच सापडतं. म्हणून शरीराच्या माध्यमातून आपण हे शिकायला लागलेलं आहे. पहा, आपलं शरीर, आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपण सगळीकडे घेऊन जातो. सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये, वस्तुस्थितीमध्ये आपण हे सगळं घेऊन जात असतो, लक्षात घ्या. त्यामुळं या शरीराच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घेत असताना आपल्या लक्षात येतं की आपण या सगळ्याचा अनुभव हा पंचमहाभूतांच्या माध्यमातून आपल्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे, जी इंद्रिय प्राप्त झालेली आहेत, त्यांच्याच माध्यमातून आपण घेत असतो ही अनुभूती. त्यामुळं त्यांना त्या पंचमहाभूतांची मर्यादा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पलीकडे मात्र जाऊन एक तत्व असं आहे जे पंचमहाभूतांना गोचर नाही, इंद्रिय गोचर नाही. ते आत्म्याच्याच माध्यमातून जाणून घ्यायला लागतं आणि ते तत्व जे सत म्हटलेलं आहे ते शाश्वत आहे, त्याच्यामध्ये अभाव नाही म्हटलेला आहे, म्हणजे भाव आहे असं म्हटलेलं आहे. पहा, जे शरीर संसाराहून संपूर्णपणे संबंधरहित आहे त्या स्वरूपाला कधी संसार दिसतच नाही. तात्पर्य, स्वरूपात संसाराची प्रतीती नाही, संसाराच्या संबंधानेच संसाराची प्रतीती होते. यावरून हे सिद्ध झाले की स्वरूपाचा संसाराशी काहीही संबंधच नाही. पहा, काहीही संबंधच नाही, परंतु हे चिखलातल्या कमळासारखं आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, संसाराची म्हणजे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीच्या सहाय्यते वाचून चेतन स्वरूप काही करू शकत नाही. यावरून सिद्ध झाले की संपूर्ण क्रिया संसारातच आहेत, स्वरूपात क्रिया नाहीत. स्वरूपाचा क्रियांशी कोणताच संबंध नाही. आता आपण विजेचंच उदाहरण घ्यायचं झालं तर वीज ही कारणीभूत होते मिक्सर फिरवण्याला, लक्षात घ्या. चेतना किंवा चेतनेचा जो स्रोत आहे आत्मतत्व हे कारण आहे, आदिकारण आहे ह्या सगळ्याचं, पण ते त्या क्रियेचा जनक नाही. वीज तिथे असते पण बटन मारलेलं नसलं तर ते मिक्सर फिरत नाही. बटन फिरवलं, कळ फिरवली की ते तिथेपर्यंत गेल्यानंतर, ते तत्व तिथेपर्यंत गेल्यानंतर ते सजीव होतं सगळं. तसं आत्मतत्व तिथे गेल्यानंतर हे सगळं सजीव होतं. सुंदर डोळे असतात पण दिसत नाही, कारण तिथे ते पोचलेलं नसतं. छान कान असतात पण ऐकू येत नाही, कारण तिथे ते तत्व पोचलेलं नसतं. ते पोचलं की तिथे सजीवता येते. पहा, हा या स्रोतामध्ये त्या आहे. जेव्हा आपल्या लक्षात येतं की रुधिर वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, परंतु आपल्या शरीराचा एखादा अवयव त्या सगळ्यापासून कट झाल्यानंतर तो काहीच वेळात निर्जीव होऊन पडतो, समजून घेतलं पाहिजे. त्या आत्मतत्वाशी त्याचा असलेला संबंध संपतो. मेडिकली ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. कोणी सांगेल की मूळ शरीराचा त्याचा तो रक्ताचा त्याला पुरवठा बंद होतो, अमुक होतं, तमुक होतं, हे होतं, ते होतं, परंतु रक्ताचा पुरवठा करूनसुद्धा तो हात जिवंत राहू शकत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचा जो मूळ स्रोत आहे त्याच्या ऊर्जेचा, तोच त्या स्रोतापासून तो विभक्त झाल्यानंतर तो फार काळ राहू शकत नाही जिवंत, हे समजून घेतलं पाहिजे. अगदी सेम विषय आहे. जसं आपल्या शरीरातूनच तो एकदा काय होतं, त्या आत्मतत्वापासून एखादा अवयव निखळून पडतो, ही एक गोष्ट झाली, आणि त्या सगळ्याच अंगातून हे आत्मतत्व निघून जातं. त्यावेळेला हळूहळू त्याच्या मागून पंचप्राण सोडून जातात. आपल्याला माहिती आहे हे सगळं. आणि मग टप्प्याटप्प्याने जोपर्यंत पंचप्राण आहेत तोपर्यंत ते आत्मतत्व परत येण्याची पण शक्यता असते. बरेच तशी उदाहरणं वैद्यकीय शास्त्रातसुद्धा घडलेली आहेत, त्याच्या नोंदी केलेल्या गेलेल्या आहेत, परंतु त्याचे अर्थ लावायला काही लोक समर्थ झाले, काही नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट, संसार आणखीन या चेतन स्वरूपाच्या माध्यमातून आहे की स्वरूपाचा क्रियांशी कोणताच संबंध नाही. क्रिया आणि पदार्थ संसाराचे स्वरूप आहे. जर स्वरूपाचा क्रियाशी आणि पदार्थांशी कोणताच संबंध नाही तर हे सिद्ध झाले की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीसहित संपूर्ण संसाराचा अभाव आहे. म्हणजे हे परिवर्तनशील आहे. इथे अभाव या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. अभावचा अर्थ कमतरता नव्हे, अभावचा अर्थ कमतरता नव्हे, अभावचा अर्थ भाव नसणे. अभावचा अर्थ, आता माझ्याकडे
साखरेचा अभाव आहे, याचा अर्थ साखरेची कमतरता आहे, लक्षात घ्या. पण माझ्याकडे गोडपणा विद्यमान नाही म्हटल्यानंतर गोडपणा हा भाव आहे, त्यातला लक्षात घेतलं पाहिजे. तसं परिवर्तनशीलता हा भाव विद्यमान नसणं म्हणजे अभाव असणं, आणि अपरिवर्तनशीलता हे लक्षात घेतलं पाहिजे, हा भाव आहे, त्याचा अभाव नाही म्हटलं याचा अर्थ असा आहे की अपरिवर्तनशीलता ही विद्यमान आहे तिथे, परिवर्तनशीलतेचा अभाव त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ असा आहे की मुळात परिवर्तनशीलतेला भाव म्हटलेला नाही आहे, अपरिवर्तनशीलतेला इथे भाव म्हटलेला आहे. शाश्वती जी आहे, जे सनातन आहे, त्या तत्वाला इथे भाव म्हटलेला आहे, लक्षात घ्या. त्याचं त्या तत्वाचा जो गुण आहे तसा कल्याणकारी आहे, आनंदमयी आहे, हे जे त्याचे गुण आहेत त्याला भाव म्हटलेला आहे, आणि त्याचा तो भाव आहे, त्याचा अभाव नाही म्हटलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे इथे. यामुळे अभाव विद्यमान नाही याचा अर्थ परिवर्तनशीलता विद्यमान नाही, आणि भाव विद्यमान आहे याचा अर्थ अपरिवर्तनशीलता, जे बदलणं कधीच शक्य नाही, लक्षात घ्या, असा भाव विद्यमान आहे. यामुळे या ठिकाणी ही गोष्ट जी आहे ती सत्ता रूपाने केवळ परमात्म तत्वाचाच भाव म्हणजे सत्ता आहे, जो निर्लिप्त रूपाने सर्वांचा प्रकाशक आणि आधार आहे. तो निर्लिप्त आहे, तो लिप्त होत नाही. पहा, तो तिथे आहे, विद्यमान आहे, त्याच्याशी संयोग आपण पंचमहाभूतांनी केलेला आहे. पहा, त्याच्याकडून ऊर्जा प्राप्त करून घेतलेली आहे, पण तो स्वतः मात्र कुठल्याही पद्धतीने लिप्त होत नाही. त्याच्याला कुठलं इथे पुढे येणार आहेत सगळी वर्णनं या आत्मतत्वाची, त्याला छेदलंसुद्धा जाऊ शकत नाही. अनेक गोष्टी आहेत त्याच्या गुणांचं वर्णन आपण ऐकणार आहोत. तो नेमका आहे कसा, ओळखायचा कसा, सत कसं ओळखायचं, ह्या सतच्या संदर्भाने किंवा देही ज्याला म्हटलेलं आहे, शरीरही ज्याला म्हटलेलं आहे, त्याच्यात हा अपरिवर्तनशीलता हा जो भाव आहे तो विद्यमान आहे. पहा, उभयोरपि दृष्टो अनंत अंतस्वर योस्तत्वदर्शिभिः, या दोन्हीचे अर्थात सत असत देही देहच्या तत्वाला जाणणाऱ्या महापुरुषांनी यांचे तत्व पाहिले आहे, यांचे सार काढले आहे की केवळ एक सत तत्वच विद्यमान आहे. असतमध्ये सुद्धा ते विद्यमान आहे, पण आपल्याला त्या दोन्हीतला भेदसुद्धा म्हणजे द्वैत कळाल्यानंतर अद्वैत कळतं, हा भावसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. पहा, असत वस्तूचे तत्वही सत आहे आणि सत वस्तूंचे तत्वही सत आहे, अर्थात दोन्हीचे तत्व एक सतच आहे. दोन्हीचे तत्व भावरूपाने एकच आहे, म्हणून सत आणि असत या दोन्ही तत्वांना जाणणाऱ्या महापुरुषाकडून जाणण्यात येणारे एक सत तत्वच आहे. असतची जी सत्ता प्रतीत होत आहे ती सत्तासुद्धा वास्तविक सतची सत्ता आहे. सतच्या सत्तेनेच असत सत्तावान प्रतीत होत असते. ह्याचं आपल्याला अनुभव येतो. पहा, सातत्याने दूध काढलं तर दुधातून किती पदार्थ टप्प्याटप्प्याने ते जन्म घेत असतात. पहा, तूप हे शेवटचं जर मांडलं त्याच्यातलं तर तूप त्या दुधात आधी असतंच, पण ते रूप कसं दूध पालटत जातं पहा आपलं. किंवा एखादं लाकूड आहे, ते आधी ओलं आहे, ते झाडावरती आहे, तर त्याचं एक स्वरूप आहे. ते लाकूड त्या झाडापासून वेगळं झाल्यानंतर ते सुद्धा शुष्क होईल. पहा, जसा हाताचा विषय मघाशी आपण बघितला, किंवा एखादा अवयव आपल्यापासून बाजूला झाला, तसं झाडाचंही एखादा अंग, एखादी शाखा त्या झाडापासून वेगळी केल्यानंतर ती थोड्या वेळाने वाळेल, ती शुष्क होईल काही काळानंतर. हे त्याचंच रूप आहे. पाहिलं तर बघा, असत आहे हे. असत जे आहे, पदार्थ जे आहेत ते सुद्धा बदलत राहतात, पण ते नष्ट होत नाहीत. पहा, त्यानंतर ते शुष्क जे आहे ते पेटल्यानंतर त्याचा जो कोळसा होतो, नंतर राख होते, त्याचं रूपांतर होतं. पहा, ती राखसुद्धा कुठे ना कुठेतरी एखाद्या वनस्पतीच्या मुळाची जर घातली तर ती पुन्हा वेगळ्या रूपात आपल्याला जन्माला आलेली दिसते, एखाद्या फळाच्या आणि याच्या रूपाने. नष्ट काहीच होत नाही. म्हणून असतमध्ये सुद्धा तत्व म्हणून सत विद्यमान आहे. जे एकदा निर्माण झालेलं आहे ते परत निर्माण नाही करता येत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
आहे त्या उपलब्ध साधनसामुग्रीतूनच त्याच्या जे संयोगातून त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या या कलमातूनच त्याच्यातून नव्या नव्या वस्तू आपल्याला बनवता येतात, परंतु नव्याने काहीच करता येत नाही आहे, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून त्याच्यातलं तत्त्व असतमधलं सुद्धा जे परिवर्तनशील आहे त्याच्यातलं सुद्धा तत्त्व सतच आहे, कारण ते निर्माण आणि नष्ट करता येत नाही. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून सत्तेनेच असत सत्तावान, सत्यात सत्तेनेच असत सत्तावान प्रतीत होत असते. या सत्तला पराप्रकृती, परमप्रकृती. गीता अध्याय 7 श्लोक 5. क्षेत्रज्ञ सतला म्हटलेलं आहे. हे सगळं क्षेत्र म्हणजे शरीराला म्हटलेलं आहे. गीता अध्याय 13 श्लोक 1 आणि 2. पुरुष हा, पुन्हा मी सांगतो, हा लिंगवाचक शब्द नाही. तिन्ही लिंग ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, समजून घेतलं पाहिजे. गीता 13 अध्याय श्लोक 19 आणि अक्षर गीता 15 अध्याय 16 श्लोक. अक्षर म्हटलेलं आहे म्हणजे जे क्षर होत नाही, नष्ट होत नाही असं म्हटलेलं आहे. तसेच असतला अपरा प्रकृती, क्षेत्र, प्रकृती आणि क्षर असं म्हटलेलं आहे. पहा, ठीक आहे. तर म्हणजे प्रकृती आणि पुरुष असं हे वर्णन आहे. तर त्याच जोडीला इथे म्हणजे यांची जोडी कशी आहे बरं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, पराप्रकृती आणि अपराप्रकृती, पुरुष आणि प्रकृती, अक्षर आणि क्षर. जे क्षर आहे ते असत म्हटलेलं आहे. पुढे त्याला वेगळ्या वेगळ्या नावांनी संबोधलेलं आहे, कारण ज्ञान आहे ते सूक्ष्म आहे. हेच आहे ज्ञान, की जे अपरिवर्तनशील आहे ते सत आहे, ते परमात्म तत्व आहे, ती परमसिद्धी आहे. पण त्याचा विस्तार होतो. पहा, ज्ञानाचा विस्तार होतो किंवा ज्ञान विशिष्ट पद्धतीने वर्णन केलं जातं तेव्हा त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञानाचाच विस्तार होतो तेव्हा त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञान विशिष्ट पद्धतीने सांगितलं जातं तेव्हा त्याला विज्ञान म्हणतात. तो वि शब्द त्याचा द्योतक आहे, विस्ताराचा आणि विशिष्टतेचा. आणि ज्या वेळेला ह्या ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर होतो तो अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. आणि ह्याच्यात इतकं प्रचंड परिवर्तन होत असताना दिसतं आपल्याला, की अगदी सकाळचं मोबाईलचं एक व्हर्जन दुपार होईपर्यंत जुनं होतं. तो ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग आहे, त्याला म्हणायचं तंत्रज्ञान. मूळ ज्ञान ज्याला माहिती आहे त्यांना हे विज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्ही समजायला जरा सोपं जातं, लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुनसुद्धा शरीराविषयीच शोक करीत आहेत की युद्ध केल्यास हे सर्व मृत्युमुखी पडतील. यावर भगवान म्हणतात की युद्ध न झाल्यास हे मरणार नाहीत काय? असत तर नष्ट होईलच आणि निरंतर नष्ट होतच आहे, परंतु यात जे सत्स्वरूप आहे त्याचा अभाव कधी होतच नाही. पहा, म्हणून शोक करणे तुझे अज्ञानच आहे. 11व्या श्लोकात आले आहे की जे मृत्यू पावले आहेत आणि जे जिवंत आहेत त्या दोघांसाठीही पंडित लोक शोक करीत नाहीत. 12व्या-13व्या अध्यायात देहीच्या नित्यतेचे वर्णन आहे आणि त्यात धीर शब्द आला आहे. 14व्या-15व्या श्लोकात संसाराच्या अनित्यतेचे वर्णन आले आहे, त्यातही धीर शब्द आला आहे. तसेच येथे 16व्या श्लोकात सत असतचे विवेचन आले आहे, तर यात तत्वदर्शी असा शब्द आला आहे. या श्लोकात पंडित, पहा, धीर आणि तत्वदर्शी पदे देण्याचे तात्पर्य जे विवेकी असतात, समजदार असतात त्यांना शोक होत नाही. जर शोक होत असेल तर ते विवेकी नाहीत आणि समजदार पण नाहीत. पहा, न अनुशोचंती पंडिताः अध्याय 2 श्लोक 11 किंवा धीरस्तत्र न मुह्यती अध्याय 2 श्लोक 13, समदुःख सुखम धीरम अध्याय 2 श्लोक 15. या 3 ठिकाणी ज्यांना पंडित आणि धीर म्हटले आहे त्यांनाच येथे तत्वदर्शी म्हटले गेले आहे. पहा, या ठिकाणी परिशिष्ट भाव असा आहे की केवळ सत्ता असत आहे आणि सत्तेशिवाय जे काहीही प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य किंवा क्रिया आणि पदार्थ आहेत ते असत अर्थात परिवर्तनशील आहे. ज्या महापुरुषांनी सत आणि असत दोन्हीचे तत्व पाहिले आहे, अर्थात ज्यांना केवळ सत्तेत आपल्या स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव आला आहे, त्यांच्या दृष्टीत किंवा अनुभवात असतची सत्ता विद्यमान नाहीच. पहा,
आणि सतचा अभाव विद्यमान नाहीच. अर्थात केवळ सत्तेशिवाय, सत तत्वाशिवाय काहीही नाही. पहा, हे त्यांनी पाहून, दृष्टीने आपल्या पाहून, हे विज्ञान आहे. का विज्ञान आहे? पहा, पाहण्याची जी क्रिया आहे, प्रयोगशाळा जी आहे, आपल्याकडे जे ऋषीमुनी साधू संत आहेत, तुम्ही त्यांचं बारकाईने जर त्यांच्या चारित्र्याचा अभ्यास केला तर सतत कुठल्या ना कुठल्या तरी यज्ञामध्ये ते लीन आहेत. आता आपल्याला यज्ञ म्हटल्यानंतर ते हातामध्ये ते मोठा डाव घेऊन वेगळ्या वेगळ्या पदार्थांची आहुती देणारे लोक दिसतात. नाही, यज्ञ हा ज्ञानयज्ञ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मकांड आहे ते नंतर कधीतरी त्याचा स्तोम त्या कर्मकांडाचा माजलेला आहे, परंतु यज्ञ ज्याला म्हटलेला आहे तो ज्ञानयज्ञच आहे. विश्वामित्रांनी केला, प्रतिसृष्टी निर्माण केली. ती काही कुंडामध्ये त्या ह्याच्यामध्ये यज्ञकुंडात काहीतरी टाकून नव्हे, आपल्या परिश्रमांचे, श्रमाची, आपल्या कर्मांची आहुती त्याच्यामध्ये दिलेली आहे. पहा, तो समिधा दिलेला आहे. अनेक असे वेगळे वेगळे शोध लावले गेलेले, जसे शंभू महादेवांनी सुदर्शन चक्राचा, पहा त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या तपश्चर्येने त्याचं सृजन केलेलं आहे. किंवा संजीवनी मंत्रसुद्धा सहज एखादी गोष्ट बोलत असताना हा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो बनलेला आहे. आपल्यालाही त्याची कल्पना आहे. शंभू महादेवाच्या कृपेने झालेली गोष्टी आहेत त्या, पण हे सतत संशोधन करणाऱ्या एका वैज्ञानिक संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. विज्ञानाची कास धरणाऱ्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आपण समजून घेतलं पाहिजे. जे 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 वैज्ञानिक आहे आणि जे अशा पद्धतीने ऋषीमुनींनी नाकारलेलं आहे, पहा, प्रयोग करून दृष्टी, याच्यात म्हटलेलं आहे दृष्टवा, यांनी ते दृष्ट हा म्हणजे काय पाहिले, प्रत्यक्ष पाहणं म्हणजे डोळ्यांनी पाहणं इतकाच त्याचा अर्थ नाही, पारखून घेतलेलं आहे. पहा, ते सगळं बुद्धीने. इंद्रिय गोचर नसलं तरी ते इंद्रियांनी पारखून घेतलेलं आहे, बुद्धीने पारखून घेतलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने मग तत्वदर्शी जे लोक आहेत, तत्व पाहणारे जे लोक आहेत, त्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. तत्व पाहणाऱ्यांनी पाहिलेलं आहे असं म्हटले. कसा उल्लेख आहे पहा इथे, तत्वदर्शी भी दृष्टो म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या श्लोकामध्ये, की त्यांनी पाहणाऱ्यांनी, पाहणाऱ्यांनी, त्या महापुरुषांनी तत्व पाहिलेलं आहे. म्हणून पहा, या ठिकाणी ते म्हणतात की जर शोक होत असेल तर ते विवेकी नाहीत आणि समजदार नाहीत. पहा, परिशिष्ट भाव असा आहे की केवळ सत्ता सत आहे आणि सत्तेशिवाय जे काही प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य, क्रिया आणि पदार्थ आहेत ते असत आणि अर्थात परिवर्तनशील आहेत. ज्या महापुरुषांनी सत आणि असत दोन्हीचे तत्व पाहिले आहे, अर्थात ज्यांना केवळ आपल्या स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव आला आहे, त्यांच्या दृष्टीत म्हणजे अनुभवात असतची सत्ता विद्यमान नाहीच आणि सतचा अभाव विद्यमान नाहीच. अर्थात केवळ सतशिवाय किंवा सत्य तत्वाशिवाय काहीही नाही, सत्तेशिवाय काहीही नाही. भगवंतांनी 14व्या 15व्या पहा श्लोकात शरीराच्या अनित्यतेचे वर्णन केले होते. त्याला येथे नसतो विद्यते भाव म्हणजे न असतो विद्यते भाव हा पदांनी म्हटलेले आहे. म्हणजे शरीरामध्ये भाव विद्यमान नाही. आणि 12व्या 13व्या श्लोकात शरीरीच्या नित्यतेचे वर्णन केले होते. त्याला येथे नाभाव विद्यते सतः म्हटले आहे या पदांनी. नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः या 16 अक्षरात संपूर्ण वेद, पुराण, शास्त्र यांचे तात्पर्य भरलेले आहे. पहा, मी मगाशी म्हटलं की माझा खूप आवडता श्लोक आहे हा. भाव विभोर व्हायला होतं ह्याच्या अनुभूतीतून. पहा, पण इतकं सोपं करून सांगतात भगवंत आपल्याला. आणि हे सगळ्याचं तात्पर्य आहे म्हणतात ते ह्याच्यात भरले एवढ्या ह्या 16 अक्षरातच. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. असत आणि सत या दोन्हींनाच प्रकृती आणि पुरुष, क्षर आणि अक्षर, शरीर आणि शरीरी, अनित्य आणि नित्य, नाशवान आणि अविनाशी इत्यादी अनेक नावांनी म्हटले गेले आहे. पाहणे, ऐकणे, समजणे, चिंतन करणे, निश्चय करणे इत्यादी जे काही येते ते सर्व असत आहे. पुन्हा एका
पाहणे, ऐकणे, समजणे, चिंतन करणे, निश्चय करणे इत्यादीत जे जे काही येते ते सर्व असत आहे, परिवर्तनशील आहे. ज्यांच्याद्वारा पाहतो, ऐकतो, चिंतन इत्यादी करतो तेही असत आहे आणि दिसणारेही असत आहे. हे तत्वदर्शी लोकांनी पाहिलेलं आहे. तत्व ज्यांनी पाहिले त्यांनी पाहिले, कारण त्याच्यात त्यांना तत्व दिसलं नाही. हे परिवर्तनशील आहे आणि अंतिमतः हे नष्ट होणार नाही, पण परिवर्तित आपलं रूप बदलत राहील. हेच आइन्स्टाईननी लिहिले, एनर्जी चेंजेस इज फॉर्म. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड, इट चेंजेस इट्स फॉर्म. म्हणजे एनर्जीसुद्धा असत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एनर्जीचा स्रोत जे आत्मतत्व आहे ते सत आहे. तिथेपर्यंत ते दुर्दैवाने पोचले नाहीत, कारण शास्त्रज्ञांनी ज्ञानाची कास धरली नाही, विज्ञानाची कास धरली. अर्थात ज्ञानाचा विस्तार केला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही मर्यादा त्यामुळे आल्या आणि तंत्रज्ञान विकसित झालं, पण मूळ ज्ञान त्यामधलं हरवलं असल्यामुळं आज जी मानवजातीची जी स्थिती आहे ती झालेली आहे. कशाचीच फिकीर नाही आपल्याला, कुठल्याच गोष्टींची चिंता नाही, पुढच्या पिढीसाठी आपण काहीही राखून ठेवलेलं नाही आणि त्याच मार्गावरती आपण आहोत. एक आठवली म्हणून एक गोष्ट सांगतो. एका शाळेमध्ये एक चित्रकलेची स्पर्धा घेतली, पालकांची आणि विद्यार्थ्यांची वेगळी स्पर्धा घेतली. पहा, आधी पालकांची स्पर्धा घेतली आणि निसर्गचित्र काढायला सांगितली त्यांना. मुलांनाही त्यानंतर काढायला सांगितले निसर्गचित्र. फक्त शाळेने गंमत केली होती की जे खडू ज्या पालकांनी वापरलेले होते पहा, त्याच खडूच्या पेट्यानंतर त्यांच्या त्या मुलांना दिलेल्या होत्या. मुलांची चित्र जी होती ती मुलं अर्थातच हारली, ती लहान असल्यामुळे हारली नाहीत. पहा, पालकांनी खूप सुंदर चित्र काढली आणि मुलांच्या हातात ज्यावेळेला पेट्या दिल्या त्यावेळेला ते हिरवे खडूतले रंगच संपलेले होते. मग कसली तरी काळी कभिन्न काहीतरी चित्र मुलांनी काढली. हिरवळ आपण संपवलीत पालकांनी. मुलांच्या हातात काय येणार? ब्लॅक अँड व्हाईट. आपण साधन संपत्तीचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाश करायला लागलेला आहे पहा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये, की आपण आपल्या मुलांसाठी काही न ठेवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण ह्या ज्ञानाचा अभाव. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याचं मूळ स्रोत जे ज्ञान आहे त्याचा आपल्याला पडलेला विसर. मी माझ्यासाठी करतोय हे सगळं, मला वाचायचं आहे, मला कुठेतरी त्या तत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे, हे स्वार्थीपणाने करतोय, लक्षात घ्या. परंतु भगवंतांनी मात्र ते सांगत असताना तसं सांगितलेलं नाही. त्यांनी अख्ख्या विश्वाच्या कल्याणासाठी हे सगळं सांगितलं आहे, लक्षात घ्या. आपण हे सगळं पदरात पाडून घेऊया आणि त्यानंतर विश्वाचं कल्याण करण्याच्या कामाला लागूया. त्यातच आपलं सगळ्यांचं कल्याण आहे, आपल्या भावी पिढ्यांचं कल्याण आहे. नाहीतर दुसरे ग्रह किती शोधणार तुम्ही? मंगळावरती वस्ती करायची, चंद्रावरती वस्ती करायची, पण आपलं वागणं नाही सुधारलं तर तिथेही आपण असंच करणार. कुठलीच वस्ती आपली ही आपण वस्ती करण्यासाठी चांगली राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. जर आपल्याला हे मूलभूत ज्ञान नसेल तर. पहा, सगळंच असत आहे म्हणून सांगतात. या अर्ध्या श्लोकात 16 अक्षरात 3 धातूंचा प्रयोग झाला आहे. भू सत्तायाम जसे अभाव आणि भाव, असं भुवी जसे असत आणि सत, आणि विद सत्तायाम जसे विद्यते आणि न विद्यते. जरी या तिन्ही धातूंचा मूळ अर्थ सत्ताच आहे तरी सूक्ष्म रूपाने हे तिन्ही आपले स्वतंत्र अर्थही ठेवतात. जसे भू धातूचा अर्थ उत्पत्ती असा आहे, असं धातूचा अर्थ सत्ता म्हणजे होणेपणा इकडं आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये त्याला IS इज म्हणतात बघा. आणि विद याचा अर्थ धातू चा अर्थ विद्यमानता म्हणजे वर्तमानाची सत्ता आहे. पहा, अशा अर्थाने या गोष्टी धातू आणि यांचं हे व्याकरण समजून घेतलं पाहिजे. ना असतो विद्यते भाव पदाचा अर्थ आहे की असतः भाव हा न विद्यते. किती सुंदर सोपं करून स्वामीजी सांगतात पहा. अर्थात असतची सत्ता विद्यमान नाही तर असतचा अभावच विद्यमान, असतचा अभावच विद्यमान आहे.
कारण याचा निरंतर अभाव परिवर्तन याच्यामध्ये होतच राहतो. लक्षात घ्या. असत वर्तमान नाही, असत उपस्थित नाही, असत प्राप्त नाही, असत मिळालेले नाही, असत हजर नाही, असत कायम नाही. जे वस्तू जी उत्पन्न होते तिचा नाश अवश्य होतो, हा नियम आहे. उत्पन्न होताच तात्काळ त्या वस्तूचा नाश होणे सुरू होते. त्याचा नाश इतक्या वेगाने होतो की त्याला पुन्हा पहिल्या अवस्थेत कुणी पाहू शकत नाही. अर्थात त्याला एक वेळ पाहिल्यावर मग पुन्हा त्या स्थितीत पाहिले जाऊ शकत नाही, असा सिद्धांत आहे पहा. आणि सिद्धांत म्हणजे काही जी गोष्ट सिद्ध झालेली आहे अंतिमतः, हे समजून घेतलं पाहिजे. त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. सिद्ध अंत, सिद्धांत. ज्या वस्तूचा कोणत्याही क्षणात अभाव आहे त्याचा सदा अभावच आहे. म्हणून संसाराचा सदाच अभाव आहे. संसाराला कितीही सत्ता द्या, कितीही महत्त्व द्या, परंतु तो वास्तविक विद्यमान नाहीच. असत प्राप्त नाहीच, कधी प्राप्त झालेच नाही, कधी प्राप्त होणारेच नाही. असतचे प्राप्त होणे संभवतच नाही. पहा, नाभाव विद्यते सतः, हे फार महत्त्वाचं आहे. या पदाचा अर्थ असा आहे की सत अभाव, सत हा अभाव हा न विद्यते. अर्थात सतचा अभाव विद्यमान नाही, तर सतचा भावच विद्यमान आहे. कारण याचा कधीही अभाव म्हणजे याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. पहा, ज्याचा अभाव होतो त्याला सत म्हणतच नाहीत. सतची सत्ता निरंतर विद्यमान आहे, सत निरंतर वर्तमान आहे, सत निरंतर उपस्थित आहे, सत निरंतर प्राप्त आहे, सत निरंतर मिळालेले आहे, सत निरंतर हजर आहे, सत निरंतर कायम आहे. कोणत्याही देश, काल, वस्तू, व्यक्ती, क्रिया, घटना, परिस्थिती, अवस्था इत्यादीत सतचा अभाव होत नाही. कारण देश, काल, वस्तू इत्यादी तर असत म्हणजे अभाव रूप, अर्थात निरंतर परिवर्तनशील आहेत. परंतु सत सदा जसेच्या तसेही राहते. त्यात किंचित मात्रही कधी कोणतेही परिवर्तन होत नाही. पहा, कोणती उणीव येत नाही. म्हणून सतचा सदाच भाव आहे. परमात्म तत्वाला कितीही अस्वीकार करा, त्याची कितीही उपेक्षा करा, त्यापासून कितीही विन्मुख व्हा, त्याचा कितीही तिरस्कार करा, त्याचे कितीही युक्तीने खंडन करा, परंतु वास्तविक त्याचा अभाव विद्यमान नाहीच. सतचा अभाव होणे संभवतच नाही. सतचा अभाव कुणी कधी करूच शकत नाही. पहा, गीता 2 अध्यायाचा 17वा श्लोक म्हणजे पुढचाच श्लोक. पहा, अनेकांना वाटतं की सत नाहीच आहे, आत्मा नाहीच आहे. इथे आत्मतत्वाचं वर्णन करत असताना त्याला काय काय म्हटलेलं आहे पहा. त्याला सत म्हटलेलं आहे, पुरुष म्हटलेला आहे, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे, अक्षर म्हटलेलं आहे. अशा सगळ्या प्रकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते नाही असं म्हणणारी काही मंडळी आहेत. लक्षात घेतलं तर त्यांनी खंडन केलं तरी त्याचं अस्तित्व आत्म्याचं नष्ट होताच नाही. किमान तुमच्या विचारामध्ये ते नष्ट झाल्यासारखं दिसेल, पण तुम्ही काय नाकारत आहात? जे आहे ते नाकारू शकता, हा सुद्धा सिद्धांत आहे. जे नाही ते कसं नाकारणार? नाकारायची आवश्यकताच नाही. समजून घेतलं पाहिजे. आणि मग ते सत आहे, ते विद्यमान असताना आपण कशा पद्धतीने एक शरीर म्हणून आपण व्यक्ती असतो आणि ते व्यक्त होत असतं. आपलं व्यक्त होणं कसं आहे आणि ते निघून गेल्यानंतर मग जे शरीर राहतं त्याला शरीरच म्हणतात, बॉडी म्हणतात, अरे उचला म्हणतात. नावाने सुद्धा कोणी हाक मारत नाहीत त्यानंतर. अमुकची बॉडी असं नाही म्हणत, अरे बॉडी उचला, आता संपलं आहे सगळं. त्यातला तो जो आहे, ती जी व्यक्ती आहे ती निघून गेली म्हणतात. सगळ्यांना ते कळालेलं असतं. आपल्या देहबोलीत ते दिसतं, लक्षात घ्या. म्हणून सत्विद्यमान नाही असं कितीही युक्तीने खंडन केलं तरी सत्विद्यमान आहे. आणखीन त्याच्याबद्दल पाहणार आहोत आपण. उभयोरपी दृष्टहा, असत आणि सत दोन्ही पाहिलेलं आहे. कुणी ज्यांनी तत्व पाहिले त्यांनी. तत्व काय आहे? सत. ज्यांनी सत हे तत्व पाहिलेलं आहे अशा लोकांनी असत पण काय आहे ते पाहिलेलं आहे आणि मग हे सत आहे म्हणून त्यांनी पाहून तसं निर्णय केलेला आहे. पहा,
तत्वदर्शी महापुरुषांनी सततत्व उत्पन्न केले नाही तर पाहिले आहे. म्हणजे आधीच विद्यमान आहे, ते उत्पन्न नाही करता येत, लक्षात घ्या. तर ते पाहिले आहे, अर्थात अनुभव केले आहे. तात्पर्य हे आहे की असतचा अभाव आणि सतचा भाव दोन्हींचे तत्व किंवा निष्कर्ष जाणणारे जीवनमुक्त तत्वज्ञ महापुरुष एका सततत्वालाच पाहतात. अर्थात स्वतः स्वाभाविक एका आहेचाच अनुभव घेतात, अस्तित्वाचा अनुभव घेतात, असण्याचा अनुभव घेतात, आय ॲमचा अनुभव घेतात. किंवा आयसुद्धा नाही, नुसतं ॲम असणं, त्याचा अनुभव घेतात. पहा, असतचे तत्वही सत आहे आणि सतचे तत्वही सत आहे. असतचे तत्व सत कसे आहे तर मग अशी सांगितलं मी तुम्हाला. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, चेंजेस इज फॉर्म. ती नेहमी तिचं रूप बदलत राहते, ती नष्टही होत नाही. म्हणजे असतसुद्धा हे नष्ट होत नाही, लक्षात घ्या. ते निर्माण करता येत नाही, ते निर्माण होतं, ते नष्ट करता येत नाही. त्याचं रूप तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न आहे, त्याचं रूप गेलेलं असतं वेगळं. हां, त्यातलं सत निघून जाईल हा विषय वेगळा. आता एखाद्याचे प्राण तुम्ही घेतलेत, त्याच्या आधी आत्मा निघून गेलेला असतो, त्यातला सत निघून गेलेलं असतं. परंतु त्या असतचं सुद्धा तुम्ही रूप बदलू शकता, ते नष्ट नाही करतायत. पहा, ते दुसऱ्या कुठल्या तरी रूपात तुमच्यासमोर ते राहतं. म्हणून असतमधला सुद्धा मूळ तत्व जे आहे ते सतच आहे. सत निरंतर कायम आहे. कोणत्याही बघा, या ठिकाणी आपण हे सातत्याने बघत आहोत, वाचत आहोत. असतचे तत्वही सत आहे आणि सतचे तत्वही सत आहे असे जाणल्यावर त्या महापुरुषांच्या दृष्टीत एका सततत्वाच्या आहेच्या शिवाय इतर कोणाची स्वतंत्र सत्ता राहतच नाही. आतही सत आहे, बाहेरही सत आहे, मध्येही सत आहे, उत्पत्तीही सत आहे, मध्येही सत आहे आणि त्याचा लय किंवा विनाशसुद्धा सतच आहे. सतशिवाय काही विद्यमान नाही. एका परमात्मा तत्वाशिवाय आत बाहेर काहीही नाही. कबीरदास म्हणतात, पाण्याने भरलेला घडा पाण्यातच फुटला. सगळीकडे पाणीच पाणी झालं. त्या घड्यात पाणी, घड्याबाहेर पाणी. तो घडा फुटला काय आणि राहिला काय? पाणीच पाणी. समजून घेतलं पाहिजे. संत खूप सोपं करून सांगतात. म्हणून संतांना तर माऊली, ज्ञानेश्वरांसारखेच सगळे संत. ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, कबीरांनाही माऊलीच. आईच आहे ती. संत हे आईसारखेच असतात. पहा, सगळं सोपं करून सांगणारे. आई कशी अगदी मऊ मऊ करून छोटे छोटे घास आपल्याला भरवत असते, तसं संत अगदी ते खूप खूप पचेल, आपल्या पोटाला जड जाणार नाही असं ते खूप छान करून, बारीक करून, मऊ करून आपल्याला खायला घालत असतात. तसाच हा आपला भगवंत, या सगळ्यांचा गुरु भगवान श्रीकृष्ण खूप सोपं करून सांगतात. पहा, आपल्या बुद्धी कायम द्विधा मनस्थितीत असते. सत आणि असतमधला फरक नाही करू शकत. अर्जुनाचीही तशी अवस्था झालेली आहे, आपलीही तशी अवस्था आहे. भगवान थेट सांगतात आपल्याला, अरे जे परिवर्तनशील आहे ते निवडूच नकोस. जे अपरिवर्तनशील आहे, जे परमात्म तत्व आहे, जे तुझ्यात विद्यमान आहे, ते आत्मतत्व आहे, ते निवड. झाला सत आणि असत विवेक बुद्धी, दुसरी काय आहे? हे किती सोपं करून सांगतात. इतकी सोपी गोष्ट आपल्याला माहिती नाही असं नाही, आपल्याला माहिती आहे, कळतं काही वेळेला. तिथेपर्यंतही काही लोक जातात, वळत नाही. ही समस्या आहे. आधी माहिती होत नाही, माहिती झालं तर कळत नाही, आणि कळालं तर वळत नाही. वळालंसुद्धा, जर ते कळलंसुद्धा आणि वळलंसुद्धा तर किती चांगलं आहे. काय निवडायचं हे ठरलेलंच आहे. पहा, आधी कसल्याही प्रकारची संदिग्धता भगवंताच्या वचनात, उपदेशात नाही. यथार्थ कल्याण आपलं व्हावं म्हणून भगवंत सांगतात की सतच विद्यमान आहे. असतची सत्ता विद्यमान न राहिल्यामुळे त्याचा अभाव आणि सतचा अभाव विद्यमान न राहिल्यामुळे त्याचा भाव सिद्ध झाला. निष्कर्ष हा निघाला की असत नाहीच तर सतच सत आहे. त्या सततत्वात देह आणि देहीचा विभाग नाही. पहा, जोपर्यंत असतची सत्ता आहे तोपर्यंत विवेक आहे. हे पुन्हा एकदा समजून घ्या. त्या सततत्वात देह आणि देहीचा विभागच नाही म्हणतात. ते आपल्याला समजण्यासाठी आहे हे फक्त, कारण आपण सगळ्याच गोष्टी शरीराच्या अनुषंगाने पाहायला, अनुभवायला शिकलेलो आहोत.
म्हणून प्रत्यक्षामध्ये तुम्ही शरीराच्या माध्यमातून पाहत नाही, इंद्रियांच्या माध्यमातून पाहत नाही, तर तो जो देही आहे, ज्याला अक्षर म्हटलेला आहे, ज्याला पुरुष म्हटलेला आहे, पहा, ज्याला पराप्रकृती म्हटलेलं आहे, त्याच्या माध्यमातून तुमचं हे पाहणं चालू आहे प्रत्यक्षामध्ये. त्याची आठवण करून देण्यासाठी, तुम्हाला जाग करण्यासाठी भगवंत सांगतात देह आणि देहीचं उदाहरण देऊन, शरीर आणि शरीरीचं उदाहरण देऊन. प्रत्यक्षात तो तिथे शरीरसुद्धा पहा कुठल्या तरी सत्तत्वातूनच ते निर्माण झालेलं आहे, असत्तत्वातून ते निर्माण झालेलं नाही. असत्तत्व त्याच्यामध्ये विद्यमान असल्यामुळं ते परिवर्तनशील आहे सातत्याने, परंतु त्याच्यातसुद्धा त्या शरीराच्या मध्ये मूळ तत्व हे सत्तत्वच विद्यमान आहे, हे आपल्याला लक्षात आलं असेल. शरीर आधी नव्हतं, पण ते असं हवेतून प्रगट झालेलं नाही. किंवा आपल्याला म्हणता येईल की पंचमहाभूतातून, हवेसह सगळ्याच पंचमहाभूतातून ते प्रगट झालेलं आहे. जे आधीपासून विद्यमान आहेत ते निर्माण नाही करता येत, हे लक्षात घ्या. शरीरातलं जे मूळ सत्तत्व आहे ते निर्माण नाही करता येत. त्याच्यात परिवर्तनं जरी दिसत असली तरी ते पण नष्ट कधीच होणार नाही शरीर, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते दुसऱ्या कुठल्या तरी रूपात या निसर्गामध्ये विद्यमान असणार म्हणजे असणार. मग त्याची राख होईल, त्याचा धूर होईल, त्याची वाफ होईल, काही ना काहीतरी होईल. पंचमहाभूतातली पंचमहाभूतं, त्याचं आकाश पण होईल, लक्षात घ्या. त्याचं पाणी पण होईल, हे लक्षात घ्या. पंचमहाभूतातून आपण जे घेतलं आहे ते पंचमहाभूतांना पुन्हा दिलं जाईल, पण ते नष्ट कधीच होणार नाही, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून कायम म्हटलं जातं की पंचमहाभूतात विलीन झाले, आज त्यांचे काय असेल ते संस्कार झाले, हे लक्षात घ्या. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेच योग्य आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. असतची सत्ता विद्यमान न राहिल्यामुळे, त्याचा अभाव आणि सतचा अभाव विद्यमान न राहिल्यामुळे त्याचा भाव सिद्ध झाला. निष्कर्ष हा निघाला की असत नाहीच, तर सतच सत आहे आणि त्या सततत्वात देह आणि देहीचा दोन असे वेगळे विभाग नाहीत. पण द्वैत समजल्याशिवाय अद्वैत समजत नाही, म्हणून आधी हे द्वैत सांगितलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अद्वैताकडे आपण जाऊ. जोपर्यंत असतची सत्ता आहे तोपर्यंत विवेक आहे. असतची सत्ता समाप्त झाल्यावर विवेकच तत्त्वज्ञानात परिणत होत असतो. उभयोरपि दृष्टो अंतस्त्व नस्योस्तत्वदर्शिभिः. या पदांपैकी उभयोरोपी यात विवेक आहे, अंतः यात तत्वज्ञान आहे आणि दृष्ट हा यात अनुभव आहे. पहा, अर्थात विवेक तत्वज्ञानात परिणत झाला आणि केवळ सत्ताच शिल्लक राहिली. एका सत्तेशिवाय काहीही नाही, ही ज्ञानमार्गातील सर्वोपरी गोष्ट आहे. पुन्हा एकदा ऐका. यात अनुभव आहे, अर्थात विवेक तत्वज्ञानात परिणित झाला. विवेक तत्वज्ञानात परिणित झाला, एक निवड झाली आणि ते तत्वज्ञानात परिणित झालं आणि केवळ सत्ताच शिल्लक राहिली. एका सत्तेशिवाय काहीही नाही, ही ज्ञानमार्गातील सर्वोपरी गोष्ट आहे. जसं कबीरदासांनी मगाशी म्हटलं तसं, असतची सत्ता नाही हेही सत्य आहे आणि सतचा अभाव नाही हेही सत्य आहे. सत्य स्वीकार करणे साधकाचे काम आहे. साधकाला अनुभव येवो अथवा न येवो, त्याने तर सत्य स्वीकारावे. आहे ला स्वीकारावे आणि नाहीला अस्वीकार करावे, हाच वेदांत आहे. वेदांचा हा विशेष निष्कर्ष आहे. पहा, वेदांत आहे म्हटलेलं आहे. जिथे शेवटी जे जाणून घ्यायचं त्या ठिकाणी मानव समाज आला, हे ऋषीमुनी आले, हा सगळा समुदाय आला आणि सामुदायिक शहाणपणाच्या दृष्टीने ज्यावेळेला हा कल्कीचा जन्म आपण म्हणतो की ते सामुदायिक शहाणपण आहे, ते तुमच्या आमच्यात सगळ्यांच्यात प्रगट झालेलं आहे. तर त्या ठिकाणी हा समुदाय जेव्हा आला तेव्हा वेदांत जन्माला, लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता थांबलं, आता पुढचा सगळा विस्तार आहे, लक्षात घ्या, जे जाणून घ्यायचं त्याचा. असतची सत्ता नाही हेही सत्य आहे आणि सतचा अभाव नाही हेही सत्य आहे. सत्य स्वीकार करणे साधकाचे काम आहे. साधकाला अनुभव येवो अथवा न येवो, त्याने तर सत्य स्वीकारावे, आहेला स्वीकारावे आणि नाहीला अस्वीकार करावे, हाच वेदांत आहे. वेदांचा हा विशेष निष्कर्ष आहे. संसारात भाव आणि अभाव
दोन्ही दिसत असूनही अभाव मुख्य राहतो. परमात्म्यात भाव आणि अभाव दोन्ही दिसत असूनही भाव मुख्य राहतो. पहा, संसारात अभाव याच्या अंतर्गत भाव अभाव आहे आणि परमात्म्यात भाव याच्या अंतर्गत भाव अभाव आहेत. दुसऱ्या शब्दात संसारात नित्य वियोग याच्या अंतर्गत संयोग वियोग असतात आणि परमात्म्यात नित्य योग याच्या अंतर्गत योग आणि वियोग म्हणजे मिलन आणि विरह असतात. मुळात अनुभूती आल्यानंतर हे प्रश्न शिल्लक राहत नाहीत. हेच मघाशीच सांगितलेलं लक्षात राहायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. म्हणून संसारात अभावच राहिला आणि परमात्म्यात भावच राहिला. आपण अनुभूतीसुद्धा तशीच घ्यावी यासाठी स्वामीजी सांगत आहेत. पहा, खूप बोलण्यासारखं आहे, खूप अनुभवण्यासारखं आहे, खूप त्या अनुभवात राहण्यासारखं आहे. यातलं सतत अगदी 24 तास काहीही करत असताना. पहा, म्हणून तुम्ही माझ्या कार्यालयात आलात तर समोरच एक श्लोक लिहून ठेवलेला आहे शिवमानस पूजेतला. मी तुम्हाला वाचून दाखवत होतो की आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरग्रहम पूजा ते विषय भोगरचना निद्रास्तमाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलम शंभो तवाराधनम. त्याचं भाषांतर असं आहे की तुम्ही, अनुवाद आहे असा की तुम्ही माझा आत्मा आहात. आई गिरिजा माझी मती म्हणजे बुद्धी आहे. तुमचे सहचर जे आहेत शिवगण ते माझे प्राण, पंचप्राण आहेत माझे. माझे शरीर आपले ग्रह म्हणजे निवासस्थानच आहे. सर्व विषय भोगांची रचना माझी पूजाच आहे. म्हणजे मी जी तुमची पूजा करतो तीच आहे ही. साक्षात मी जी काही सगळी विषय भोगांची रचना माझ्या भोवतीने आहे, इंद्रियांसाठीची निद्रा जी आहे ती समाधी स्थिती आहे. माझ्या पावलांनी मी जो सर्वत्र संचार करतो तो मी आपल्या भोवती घातलेला प्रदक्षिणाविधी आहे. माझ्या वाणीने मी जे काही बोलतो ते सर्व तुमच्या स्तुतीकरिता मी गायलेली स्तोत्रे आहेत. याप्रमाणे जी जी काही कर्मे मी करतो ती सर्व कर्मे हे शंभो मी केलेली तुमची आराधनाच आहे. यत्र तत्र सर्वत्र हा शंभू विद्यमान आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे, सत आणि असत काय आहे याचे स्पष्टीकरण पुढच्या 2 श्लोकात करतात. ओम परमात्मने नमः.